तथा प्रकाशन्तो महात्मनः। ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक् नाहं देहो न मे देहः केवलो अहं सनातनः। यदक्षरमनाखेयं मानन्दम् अजम् अव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। गुरुरत्यक्षया लोके साक्षात् विद्या हि शङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम् सार्धं केन च कशार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्न मिति द्वैतछलानुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो मितस्तराम् तौ वन्दे जगतम् आद्यो तयोस्तत्त्वाभिपत्यै मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे। परं ब्रह्म परं धाम सच्चिदानन्दविग्रहम् ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परम्। जयन्ति शिष्यबुद्धिस्ता ज्ञानध्वान्तदिवाकरः रङ्गनाथ महाराजा ब्रह्माभ्यासपरायणः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय। श्री गुरु धूत महाराज की जय। श्री गुरु रंगनाथ महाराज की जय। सब साधु संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय हरी सर्वांना। बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदाणी प्रसिद्धू अमूर्ताचा विषधू आरिसा नव्हे। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाप म्हणजे धन्य धन्य ही शब्दवस्तू अतिशय उपयोगी आहे, कारण आत्मस्वरूपाचे स्मरणदान देण्याबाबत शब्दांची फार मोठी प्रसिद्धी आहे. म्हणजे आत्मवस्तूचे स्मरणदान करून देण्यात शब्द ही प्रसिद्ध वस्तू आहे. किंबहुना अमूर्त आत्म्याचा बोध करून देणारा शब्द हा आरसा आहे. आत्मा अमूर्त आहे, तद व्यतिरिक्त तद अतिरिक्त सगळे मूर्त आहे. जन्य जे असते ते मूर्त असते. सूक्ष्म शरीर जन्य आहे म्हणून मूर्त आहे. देहद्वयाचे उपादान कारण अज्ञान हे जन्य नसले तरी ते देखील अनादि शांत असल्यामुळे अमूर्त नाही. अमूर्त फक्त अनादि अनंत असा आत्माच आहे. मायोपाधिवान ईश्वर देखील सोपाधिक असल्यामुळे मायेला द्वार करून मूर्त आहे. ईश्वर अवतार देखील मूर्त आहे. जीव देखील स्थूल शरीराकडून पाहिले असता मूर्त आहे. मूर्तात अमूर्त असते, अमूर्तात मूर्त नाही. म्हणून मूर्त वास्तव नाही, अमूर्त वास्तव आहे. त्या अमूर्त आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान शब्दाने होत असल्यामुळे
शब्द हा अमूर्त वस्तूचे प्रतिबिंब दाखवणारा आरसाच आहे, असे ओवीच्या उत्तरार्धात म्हटले आहे. अमूर्ताचा विशदू आरसा नव्हे. लौकिक आरसा मूर्त वस्तूचे प्रतिबिंब दाखवतो आणि हा शब्दरूपी आरसा अमूर्त वस्तूचे प्रतिबिंब दाखवतो. आरशात अशी विलक्षण शक्ती आहे की घट पाहिला की घटच दिसतो आणि आरसा पाहिला तर आरसा तर दिसतोच, पण आपले मुखही त्यात दिसते. डोळ्याने घट दिसतो, पण घटाने आपले मुख दिसत नाही. आणि डोळ्याने आरशाला पाहिले तर आरशाने आपल्या डोळ्यासह मुख दिसते. असे आरशाचे महत्व आहे. तेव्हा आरसा पाहिला की मनुष्य दिसतो, तसे वेद पाहिला तर त्यात आपले स्वरूप दिसते. म्हणजे अमूर्त परमात्मा शब्दरूपी आरशात दिसतो, म्हणून शब्दाला शरण जावे. अशा रीतीने प्रथम ओवीत शब्दाला आरशाची उपमा दिली आहे. खालच्या ओवीचं अवतरण आहे. आता अलौकिक आरशापेक्षा शब्दरूपी अलौकिक आरशाचे आधिक्य काय आहे ते दाखव. असो, बोलावं महाराज. ठीक आहे. बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमूर्ताचा विशदू आरिसा नव्हे. बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमूर्ताचा विशदू आरिसा नव्हे. शब्द ही व्यवहारामध्ये, मग तो प्रपंचाचा व्यवहार असो का परमार्थाचा व्यवहार असो, उपयोगी वस्तू आहे. आणि ती प्रपंचात बी जड वस्तूचं भान करून देते आणि परमार्थात चेतन वस्तूचं, आत्मवस्तूचं ब्रह्मरूपानं भान करून देते. म्हणून प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीत बी शब्द अचिंत्य अशी उपयोगी वस्तू आहे, अवर्णनीय अशी उपयोगी वस्तू आहे. म्हणून ज्ञानोबा त्याला बाप असा विशेषण, असं आदरवाचक, असं आश्चर्यवाचक शब्दानं संबोधित करतात. बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमूर्ताचा विषेदू आरिसा नव्हे. तर ती अमूर्त असणाऱ्या परमात्म्याला देखील विषेद करणारा, स्पष्ट करणारा, सन्मुख करणारा आरसा आहे. कारण जे सन्मुख होत असतं ते स्पष्ट होत असते, विषेद होत असते, कळायला सोपं होत असते. म्हणून असं जे कळायला अवघड आहे, जे जाणायला अवघड आहे, ते जाणायला सोपं करून देणारा शब्द आरशासारखा आहे. जसा व्यवहारामध्ये स्वतःचा चेहरा कळायला अवघड आहे, जाणायला अवघड आहे, सन्मुख व्हायला अवघड आहे. कारण सन्मुख झाल्याशिवाय कळत नाही आणि चेहरा सन्मुख होणं अशक्य आहे, व्यवहारामध्ये अशक्य आहे. त्या अशक्याला शक्य करणारा आरसा आहे. कारण सन्मुख कळत असते, सन्मुख स्पष्ट होत असते आणि चेहरा सन्मुख नाही स्वतःचा स्वतःला व्यवहारात शक्य आहे सन्मुख होणं. म्हणून त्याला शक्य करणारा शब्द आहे. व्यवहारामध्ये आरसा आहे दृष्टांतात.
म्हणून प्रत्यक्ष रूप असणारा चेहरा तन्मुख करून प्रत्यक्षाचा विषय करतो, प्रत्यक्ष स्वरूपाला प्रत्यक्षाचा विषय होतो आरशानं चेहरा, प्रतिबिंब रूपानं प्रत्यक्षाचा विषय होतो. प्रत्यक्ष रूप चेहरा प्रत्यक्षाचा विषय बनतो आरशाच्या सहकार्यानं, आरशाच्या उपयोगानं, आरशाच्या उपलब्धतेनं. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष रूप असणारा परमात्मा, प्रत्यक्ष स्वरूप असणारा अमूर्त चेतन परमात्मा, अद्वैत परमात्मा, पण शब्दानं शब्द शक्तीनं, शब्द लक्षणेनं अहम ब्रह्मस्मी म्हणून, अयम आत्मा ब्रह्म म्हणून, तत्वमाशी म्हणून, त्या महावाक्याच्या लक्षार्थानं, लक्षणेनं तो अज्ञेय राहून ज्ञेय होतो, न कळून कळतो, न जाणता जाणल्या जातो. ही शब्दाची शक्ती, ही शब्दाची लक्षण आहे, ही शब्दाची महिमा आहे. म्हणून अमूर्तची परिमृत्यू काढून न्याचा असे सद्गुरु आहेत. आणि शब्द देखील कसा आहे, अमूर्ताचा विषय द्वारीचा नव्हे. अमूर्ताचा विषेद करणारा शब्द हा आरसा रूप, आरशासारखं साधन आहे. म्हणून शब्द तसा तर वैखरीवाणीतून येणारा शब्द स्थूल आहे, मध्यमेचा शब्द सूक्ष्म आहे, पश्यंतीचा शब्द कारण रूप आहे, आणि परेचा शब्द ज्ञान रूप आहे, विशेष ज्ञान रूप आहे. मग परेतच ज्ञानाची उत्पत्ती, परेतच वेद आहे. पिंडात पाहिलं तर परेत वेद आहे. ध्यानात घ्या. आणि ब्रह्मांडात पाहिला तर विश्वराच्या अंतर्गत वेद आहे, विश्वरच वेद आहे. म्हणजे व्यष्टी आणि समष्टी रूपानं व्यष्टीत वेद म्हणून ज्याची पराजागृत झाली तो वेद. म्हणून वेद प्रतिपाद्या, महात्मे वेद प्रतिपाद्य असतात, वेद प्रतिपादन करणारे असतात. जे संत असतात, महात्मे असतात, दृष्टीपुरुष असतात, ऋषी असतात, गुरु असतात, ते परेवर जागी असतात, परेवर उभे असतात. ते पश्यंतीत, मध्यमात, वैखरीत उतरत नाहीत, तिथूनच बोलतात. म्हणून ते बोलणं वेद आहे. तिथं जागी होतात. परे परते घर तेथे राहू निरंतर. परे परते घर आहे, परेवर राहतात, परात पर असतात, परेच्या उंबरठ्यावर बोलतात. म्हणून ते वेद आहे. त्याचे बिसाट शब्द वेद आहेत. वेद, वेद शब्दाचा अर्थ तरी काय, ते सत्य कथन, सत्य बोलणं.
वेद शब्दाचा अर्थ जसं आहे तसं बोलणं, जसं आहे तसं अभिव्यक्त करणं विद्या आहे. आहे एकूण बोलणं एक अविद्या आहे. जे बरेच जागृत नाहीत, जे पशिंती झोपी गेलेत, खाली उतरलेत, त्यांचं बोलणं विपरीत असतंय. असतं एकूण बोलते ते अविद्या आहे. पश्यंतीत न कळणं कालवलं. म्हणून मध्यमेमध्ये न कळण्याचे संस्कार आहेत, अविद्येचे संस्कार आहेत. अविद्येचा पगडा आहे, प्रभाव आहे, अविद्येच्या वासना आहेत, अविद्येच्या कल्पना आहेत मध्यमेत. म्हणून वैखरीतून तेच येणार ना माल. म्हणून वैखरीतून तेच खोटारड बोलणे येते, कल्पनेचं बोलणे येते, वासनेला धरून बोलणे येते, चूक बोलणे येते. म्हणून त्याच्या वैखरीतून भ्रम येतो, प्रमाद येतो, विप्रलिप्सा येते, कर्ण पाठाव येतो. म्हणून ते वेद नाही ठरत. दोषानं बरबाटलेलं बोलणं वेद नाही ठरत. ती जीववाणी, ती स्वतः भ्रमात पडलेली, इतराला भ्रम पांगविणारी, पसरविणारी वाणी, पापवाणी ती. ते बोलणं सोला आणि परला घातक आहे. म्हणून अनंत वाचा बरळ ती बरळ माऊली म्हणतात. ते बोलणंच पाप आहे. पर्वताप्रमाणे पातक करणे त्यांनी. जितका बोलन तितका पाप आहे. दिली चाले वाचा, क्षय मागील तपाचा. मनुष्य देहात वाणी पुण्यानं, भाग्यानं, सुकृतानं भेटलेली, आणि ती वाणी संतांचा आश्रय न करता, शास्त्राचा आश्रय न करता, स्वतः शोध न घेता, जागृत न होता जर वापरू लागला तर पाप आहे. म्हणून जोपर्यंत जागृती येत नाही, ध्यानात घ्या, तोपर्यंत नामस्मरण करा, प्रयत्नरत असा, तोपर्यंत शास्त्र वाचन करा, तोपर्यंत संतांचा आश्रय करा, तोपर्यंत संस्कृतीचा आश्रय करा, तोपर्यंत विधीचा आश्रय करा, म्हणजे पाप होणार नाही. आणि जागृती येईल. आणि जागृती आल्यावर जे बोलन ते पुण्य. जागृती आल्यावर जे बोलेन तर यज्ञ, वाघ यज्ञ येतो. ते अक्षरे नव्हते देखा, ते वचन नव्हते देखा, ते शब्द नव्हते देखा. जागृती आल्यावर. म्हणून जागृती येईपर्यंत संस्कृतीचा, धर्माचा, शास्त्राचा, संतांचा आश्रय करावा, नामाचा आश्रय करावा, म्हणजे पाप होणार नाही. वाणीची ऊर्ध्वगती होईल. वाणी वेदाला जाऊन भिडन, म्हणजे त्यातले दोष राहणार नाहीत, निर्दोष्ट होईल. कारण नामस्मरणात कशी बी बोला तुम्ही, देवाशी संबंध आहे वाणीचा, देवाशी जोडायला लागला वाणीला. म्हणून आश्रय करायला लागलेला आहे सत्याचा, विश्वाचा आश्रय करायला लागली वाणी ती नामस्मरण करताना. शास्त्राचा आश्रय करायला लागली वाणी शास्त्र वाचताना. विधी, धर्म, ही संस्कृती, ही वेदाचा आश्रय करायला लागलेली वाणी. आणि संत, ऋषी, गुरु ही आपताचा आश्रय करायला लागलेली वाणी. म्हणून वाणीला आश्रयित असा, जे थोर आहे, श्रेष्ठ आहे, त्याच्या आश्रयित असा, बडबड करू नाही.
वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. साधू संतांना ना तरी अबोला व्यर्थ गलबाला करू नका हे सांगितले शिकविलं आपल्याला. हरी बोला ना तरी अबोला, नाहीतरी अबोला. व्यर्थ गलबाला करू नका, कारण ही जीववाणी आहे, ही घातक असते सो आला आणि परला. सोला घातक आहे ती आत्मघाताला, आणि परला घातक आहे ती पापाला. दुसऱ्याला त्रास दिल्यानं पाप होत असतो, स्वतःला त्रास दिल्यानं आत्मघात होत असतो, पडत असतो स्वतः, बंदिस्त होत असतो. म्हणून संतांच्या वाणीचा आश्रय करावा. ती वेदवाणी. वेदवाणी म्हणजे काय आपण बोलू लागलो की वेदवाणी म्हणजे बिनचूक वाणी, निर्दोष वाणी, ज्याच्यात कुठली दोष नाहीत अशी वाचा. म्हणून अशा वाचेबद्दल बोलतात महाराज, ती वाचा वेद आहे, त्याला वेद म्हणा. आणि असे वेद निर्दोष शब्द, आपण दोष पाहिलेत काल परवापासून पाहायला लागलो, ते परीमध्ये जागा नसला तर पश्यंतीमध्ये सुसुप्तीस्थ असतो, म्हणजेच निद्रेत असतो, म्हणजेच अविद्येत असतो. म्हणून अविद्या लिप्ताना युक्त असतो तो, म्हणून त्याच्याकडून भ्रम, त्याला भ्रमच दिसतो, भ्रमाचा प्रत्यय येतो, उलटा प्रत्यय येतो. म्हणून भ्रम हा दोष असतो त्याच्यात, त्याच्या बोलण्यात. म्हणून वेद नसतं त्याचं बोलणं. त्या भ्रमात त्याचा अहंकार जागा असतो, आणि अहंकारात अल्पज्ञता असते त्या भ्रमामुळे, आणि अल्पज्ञतेमुळे प्रमाद दोष घडतो त्याच्या बोलण्यात. अल्पज्ञते हे पहा, अविद्या लिप्ततानं भ्रम, अविद्या लिप्त त्यात औषधक पारडा म्हणून अल्पज्ञतेनं प्रमाद चुका, आणि अल्पज्ञ असल्यामुळे इंद्रियाचा अधीन गेल्यामुळे विषयासक्त होतो, विषयासक्तामुळे विप्रलिप्सा, वासनेमुळे. हेतुक बोलणं असतं, त्याचं काहीतरी हेतू धरून असतं, निर्हेतुक बोलणं नसते, सरळ बोलणं नसते, काहीतरी गंतव्य असतं त्याच्या बोलण्याचं, काहीतरी मिळवायचं असतं त्याला व्यवहारातलं शिल्लक गोष्टी, आणि त्यासाठी त्याचं बोलणं कोणाचं आगाऊ वर्णन करीन, कोणाची निंदा करीन, कोणाच्या पुढं पुढं करीन, तोंडापुरतं बोलन, मतलबाचं बोलन, खऱ्याला बाजूला सारून वळण देऊन खोटं बोलन, म्हणजे ती प्रलिप्सा आहे. काही वाट काढीन, मतातच आडवाट पाऊल वाट काढीन त्याच्यातून काही, ती प्रलिप्सा आहे. म्हणजेच वेद नाही बोलणं ती. झालं. अविद्या लिप्ततेमुळे भ्रम, अल्पज्ञता अहम औषधक पारडा म्हणून प्रमाद, विषय वासना झाल्या म्हणून विप्रलिप्सा, आणि ह्या अनेक प्रकारच्या भानगडीमुळे अनेक कल्पना तरावतात त्याच्या अंतःकरणात. ह्या जगाबद्दल कल्पनात आसक्त होतो, म्हणून कर्ण पाठाव, म्हणजे तो ढोंगी होत असतो. कल्पनेमुळे व्यवहार चालतो त्याचा, की मी असं होईल, मी तसं करीन, मी असा आहे, मी मोठा आहे, मी श्रीमंत आहे, मी सन्मानित आहे, मी गुरु आहे, मी विद्वान आहे, मी शास्त्री आहे, मी पंडित आहे, मी महाराज आहे, मला लोक मानतात, मला जास्त कळत आहे, अशा काहीतरी भ्रमाच्या अशा कल्पनेच्या पुरात वाहवायला जातो तो, आणि त्या कल्पनेप्रमाणे बोलतो, शास्त्राप्रमाणे बोलत नाही, वास्तवाप्रमाणे बोलत नाही, सत्याप्रमाणे बोलत नाही, वेदाप्रमाणे बोलत नाही. कस करणं पाठाव. कल्पनेचे स्वप्न रंगीतून स्वप्नातलं बडबड करतो तो, स्वप्नात वसणं, तो स्वप्नात वसणं, स्वप्नाप्रमाणे रंगून रचून बोलणं, स्वप्नाच्या कल्पनेचा रंग असणं त्याच्या बोलण्याला, त्याला कर्ण पाठाव म्हणून. म्हणून हे जे कर्ण पाठावाचं
विप्रलिप्सेचं, प्रमादाचं, भ्रमाचं बोलणं वेद नाही. वेद बोलवायचे बोले, जेने बोले विठ्ठल डोले, त्याला वेद म्हणा. ठरेल विवेकाची बोल, आयचे बोलावे ते बोल, उगीच आपल्या मते चिखल कालवू नये. हवे जे बोल हवे ढेचा पुरगड्या वेगी व सरेना, कल्पना सरीची मिठी सोडिता सुटेना, उलट उलट मा घरगड्या फिर गोत खासी, भरला पुर मायेचा लोंढा वाहून या जासी. बरोबर. म्हणून जे निर्दोष बोलणे, जे निर्निमित्त बोलणे, जे सरळ बोलणे, जे आतून आलेलं ओघ हे बोलणे, जे सत्यस्पर्शी बोलणे, सत्यदर्शी बोलणे, त्या बोलण्याला वेद म्हणा. त्या बोलण्यात दोष नाहीत, गुण आहेत. गुण नाही, विद्या आहे. हे पहा, दोषाचं बोलणं, कलेचं बोलणं, गुणाचं बोलणं आणि विद्येचं बोलणं. आवासावा बोलणं, निषिद्ध बोलणं, शिव्या देणं हे दोषयुक्त बोलणे. तालास्वरात बोलणं, चांगल्या उच्चारात बोलणं, चांगल्या वाक्य रचना करणं, व्याकरणबद्ध बोलणं हे कलेचं बोलणं. रंजक बोलणं, प्रसंग निर्माण करणारं बोलणं, भावुक होणारं बोलणं, पुढच्याच्या मनाला परिणामकारक बोलणं हे गुणाचं बोलणं. आणि पुढच्याचा भ्रम घालिणं, पुढच्याचा अविचार घालिणं, पुढच्याला विवेक वैराग्य होईल, पुढच्याला अज्ञान जाईल, ज्ञान होईल, असं बोलणं हे विद्येचं बोलणं. विद्येचं बोलणं हे सत्यस्पर्शी, सत्यदृष्टी, सत्यदर्शक हे संतांचं, वेदाचं, शास्त्राचं बोलणं. त्याला वेद म्हणा. गुणाचं बोलणं येत नाही, कलेचं बोलणं वेद नाही, आणि विकाराचं, दोषाचं बोलणं तर वेद नाहीच नाही, हे आपल्याला माहिती. म्हणून पुढचा बोलायला लागलाय तो दोषाचं बोलायलाय का कलेचं बोलायलाय का गुणाचं बोलायला हे ओळखा, का विद्येचं बोलायलाय. आपण गुणालाच विद्या म्हणतो, कलेलाच विद्या म्हणतो, म्हणून आपण फसतो. महाराज बोलायला गुणाचं बोलायला का कलेचं बोलायला का काही दोषाचं बोलणारे महाराज आहेत, काही कलेचं बोलणारे महाराज आहेत, काही गुणाचं बोलणारे गुणवान महाराज आहेत. विद्वान महाराज पाहिजे, विद्वान वक्ता पाहिजे, विद्येचं बोलणारा पाहिजे, अविद्या गेली पाहिजे. पण विद्वान बहुतेक आवडत नसतो, कारण विद्वानाचं बोलणं टोचत असते श्रोत्याला. विद्वानाचं बोलणं सांभाळून नसते, पुढच्याला सांभाळून बोलतो. तो गुणवान असतो, तो कलाकार असतो, त्याला गुणन कला दाखवून मेवा मिळवायचा असतो काहीतरी, पुढच्याच्या अंतःकरणाला सांभाळायचं असते, सुखद बोलत असतो, पुढच्याच्या बोलण्याला सुख व्हावं व्यवहारात, त्यांना प्रसन्न होऊन आपल्याला काही द्यावा, म्हणजे हेतुपुरस्सर बोलणं, त्याचं विप्रलिप्स आहे. त्याला गुणवानाला आणि कलाकाराला विप्रलिप्स असते, विप्रलिप्सेनं बोलत असतो, तो वासनेनं बोलत असतो. मग ते धनाची आसन, मानाची आसन, पदाची आसन, प्रतिष्ठेची आसन, ते वेद नाही. म्हणून अविद्येनं जीवत्व, औच्छेदकानं अहमत्व, वासनात्व आणि कल्पनात्व. जीवत्वात भ्रम असतो,
औषधकत्वात प्रमाद होत असतो अल्पज्ञतेनं, आणि वासना असले की विप्रलिप्सा होत असते, आणि कल्पना असल्या की कर्णपाठाव होत असतो. हे स्तर आहेत त्याची, आणि हे कार्य आहेत खाली. अविद्या कारण आहे, अहंकार पहिलं कार्य आहे त्याच्यातला, विषयासक्ती वासना दुसरं कार्य आहे, आणि कल्पना तिसरं कार्य. हा अविद्येचा पासार आहे, अविद्येचं कुटुंब आहे. अविद्या, अहंकार, वासना आणि कल्पना हे अविद्येचा, आणि हे चारच दोष आहेत, आणि चार दोष वेद बनू देत नाहीत त्या बोलण्याला. म्हणून कल्पना जागृतीत होत असतात, जागृतीत कल्पना आहेत जगाकडे पाहून. वासना मना स्वप्नात असतात. थोडा व्यत्यय आलता. हा, व्यत्यय आलता थोडा. काय चालला होता विषय, एक जण सांगा मला. जागृतीत कल्पना होत असतात, स्वप्नात वासना होत असतात महाराज. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. हम्म. जागृतीत कल्पनाचं राज्य, स्वप्नात वासनेचं राज्य, सुसुप्तीत अहंकाराचं राज्य, समाधी जीवत्वाचं बीज आहे. जीवत्वात भ्रम असतो, अहमत्वात अल्पज्ञता असते, आणि वासनेमध्ये प्रलिप्सा होत असते, आणि स्वप्नामध्ये म्हणजेच जागृतीमध्ये कल्पना होतात, आणि स्वप्नामध्ये वासना होतात. हे पाहिलं आपण क्रमशः. किंवा वासनाच असतात, वासनेनच ती असते, वासनेनच स्वप्न असते, आणि कल्पनेनं जागृती असते. कल्पनेनं जागृती नाही. या गोष्टी वासनेनं स्वप्न आहे, स्वप्न नाही. वासना स्वप्न आहे, वासनेचेच पदार्थ असतात. वासनाचा अनुभवाला येतो, वासनाचा अनुभवाला येते, त्याला स्वप्न म्हणा. कल्पना पुढे दिसतात, त्याला जागृती म्हणा. अहंकारच घन होतो बाबा, अहंकार घननेची दाट ती सुसुप्ती. हा जीवत्व आपल्या बीज रूपात राहते, त्याला समाधी म्हणा. म्हणून किती योग्यानं समाधी घेतली तर जीवत्व आहे त्याच्यात, म्हणून तो उत्थान होते, पुन्हा जग दिसते, पुन्हा जागृती स्वप्न प्रगटतात. म्हणून हे चार दोष चार अवस्थेत आहेत, चार दोष चार वाणीत आहेत, आणि चार दोषामुळे ते बोलणं वेद नाही. म्हणून वेदाची वाणी ऐकाव, जी चार वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, ऋषींचं बोलणं, संतांचं बोलणं, गुरुचं बोलणं, ते वेद आहे. म्हणून ही वेद वाणीचं श्रवण व्हावं, त्यानं आपले पाप, आपले दोष, आपला भ्रम निवृत्त होतो, आणि आपण बी वेदावर येतो, विद्वान होत असतो. म्हणून ह्या वाणीचा संस्पर्शानं, म्हणून तुका म्हणे, वाणी शुद्ध जनार्दन जनी, ही वेदाची वाणी आहे. म्हणून आपण शब्दावर जागृत व्हावा, संतांच्या या शास्त्राच्या शब्दावर जागृत व्हावा. शब्दावर जागृत व्हायचं असलं तर इतर विषयाला दुरावा लागतंय, त्यांना घे गोष्ट. कारण मुख्य शब्द, पहिला विशेष शब्द आहे.
शब्दाच्या नंतर स्पर्श आहे. शब्दाची व्याप्ती मोठी, स्पर्शाची कमी, त्याच्यापेक्षा रूपाची कमी, त्याच्यापेक्षा रसाची कमी, त्याच्यापेक्षा गंधाची कमी. गंध संकुचित आहे पृथ्वीचा, रस त्याच्यापेक्षा मोठा आहे पाण्याचा, रूप त्याच्यापेक्षा थोर आहे अग्नीचं, सूर्याचं, स्पर्श त्याच्यापेक्षा व्यापक आहे वायू तत्वाचा, आणि शब्द त्याच्यापेक्षा महान आहे, विराट आहे, व्यापक आहे त्याच्यापेक्षा बी, आकाशाचा, आणि सूक्ष्म आहे. म्हणून शब्दावर जाग राहा, स्पर्शात पडू नाही. म्हणून महाराजांना सांगितलेले स्पर्शात गुंतला म्हणून शब्दाला अंचावला. कारण महत्व कशाला दिलं, शब्दाला दिलं का स्पर्शाला? इंद्रिय तर पाचवी बी, प्रारब्धानं तर पाचवी, इंद्रियानं पाचवी विषयाचे भोग होतात. पण आपण महत्व कशाला नाही, तुलनात्मक आपण महत्व, आदर, श्रेष्ठ कशाला मानले? शब्दाला का स्पर्शाला, का रूपाला, का रसाला, का गंधाला? शब्द निराश करणार आहे. हे पहा, शब्द हा देहाचं, जगाचं निराशाचं साधन आहे. वेदाच्या रूपानं, वेदाचं स्वरूप जर पाहिलं आपण शब्दाचं, तर पिंड आणि ब्रह्मांडाचा निराश करण्यासाठी शब्दाचा उपयोग आहे. निराशक आहे शब्द. आणि स्पर्श पिंडाचा आणि ब्रह्मांडाचा उत्पादक आहे, निराशक नाही, उत्पत्तीचे कारण आहे. स्पर्श हा विषय पिंड ब्रह्मांडाची उत्पत्तीचं कारण आहे. पुरुष प्रकृतीच्या स्पर्शानं ब्रह्मांड निर्माण होते, आणि स्त्री पुरुषाच्या स्पर्शानं पिंड निर्माण होतो. स्पर्श हा उत्पादक आहे, शब्द हा निराशक आहे. मग शब्दात पडला तर निवृत्ती मार्गाने निराशाची प्रक्रिया होईल, मोक्ष होईल. स्पर्शात पडला तर शब्दाला अंचावल, कारण की विषय एकच ठोस, म्हणजे एक गौण आणि एक श्रेष्ठ होत असतं. आपल्या स्पर्श विषय मुख्य असला तर शब्द गौण झाला, शब्द मुख्यत्वानं घेतला तर स्पर्श गौण झाला. काय गौण नाही आपल्या जीवनात, काय मुख्य आहे? स्पर्श मुख्य आहे का शब्द मुख्य आहे? कोण्या विषयाची आपण लालचीत, कोण्या विषयाची आपल्याला मुख्य धोरा कोणची, दिशा कोणची आपली? शब्द दिशा आहे का स्पर्श दिशा आहे का रूप दिशा आहे? म्हणून प्रत्येक जे विषय आहेत ना, त्या प्रत्येक विषयाचे गुणधर्म, प्रत्येक विषयाचे विशेष भाव वेगवेगळे असतील. शब्द निराशक आहे, स्पर्श उत्पादक आहे, रूप मोहक आहे, रस तारक आहे, आणि गंध हा रंजक आहे. गंध रंजितो, रस तारतो, रस मारतो, रस इगार करतो. अन्न तारी, अन्न मारी, अन्न इगार करी. गंध नुसता रंजन आहे, रंजक आहे. रस जीवन आहे, रस तारक आहे, आणि जास्त झाला तर मारक आहे. प्रमाणात घेतला तर तारक आहे, आवासावा घेतला तर मारक आहे. इगारक आहे, इगार बी करतो. रूप मोहक आहे, मोहून टाकत नसतं रूप. स्पर्श उत्पादक आहे, प्रोडक्शन होतो पापा स्पर्शानं, उत्पत्ती होती. आणि शब्द हा निराशाची प्रक्रिया आहे, शब्द निराशक आहे, शब्द दाखवून देणार आहे, शब्द ज्ञान करून देण्याचं प्रमाण आहे, शब्द वेद आहे, शब्द भ्रांती घालणार आहे, शब्द बोध करून देणार आहे, शब्द सत्यदर्शी. ते संतांचे शब्द लौकिक नाही, वेदाचे शब्द. म्हणून शब्दावर जागा राहा. स्पर्शात गेला की खाली गेला, अधोगतीत गेला म्हणजे तो शब्दाला अंचावला. म्हणून मुख्यत्वाने शब्द घ्यावा. मुख्य आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही, शब्द धन आहे, शब्द मुख्य आहे.
बाकीचं गौण नाही. अशा रीतीनं श्रवण करावं, अशा रीतीनं अध्ययन करावं, अशा रीतीनं अध्यापन करावं, अशा रीतीनं परमार्थात असावं, अशा रीतीनं भजन करावं, असं शब्दाचं महात्म्य लक्षात घेऊन नामस्मरण करावं, महावाक्याचं चिंतन करावं. असं जर आपण चिंतन केलंच आपल्याला वेद कळाला. असा शब्दाचा महिमा जर आपल्याला कळाला तर आपल्याला मनुष्य देह कळाला. मनुष्य देह शब्द उपजीवी. मनुष्य देहात महात्म्य शब्दाच आहे. मनुष्य देह स्पर्शाचं, रूपाचं, रसाचं, गंधाचं महात्म्य नाही, ते इतर पशु पक्ष प्राण्यात आहे. ह्या गोष्टी गंधाचं महात्म्य भुंग्यासारखी जे कीटक आहे त्याच्यात असते. रसाचं महात्म्य माशासारखी जी कीट जलचर आहे त्याच्यात असते. जीव ज्याला तयार आहे त्या रसासाठी ती माशी, भुंगी, गंधासाठी. रूपाचं महात्म्य पतंगात आहे. पतंग रूपाला भेटतो जाऊन, विशेषत्व त्याच्यात आहे रूपाचं. स्पर्शाचं सर्प आहे, हत्ती, त्याच्यात विशेषत्व आहे. मानवाचं विशेषत्व शब्दात असावं. मानव एक मानव विवेकवान असतो. विवेकवान असतो. विवेकाला शब्दाची बोल जोड असते. विवेकाला शब्दाने विवेक प्रगटतो. शब्दाने विवेक दुसऱ्याला देता येतो. शब्दानं दुसऱ्याचा विवेक घेता येतो. ज्ञानाचा प्रचार प्रसार घेणं देणं शब्दानं होतोय. शब्द आहे म्हणून शब्दच वेद आहे, शब्दच ज्ञान आहे. म्हणून मनुष्य द्या शब्दाला अंचावू नये, शब्दावर जागृत राहावा, शब्दावर स्थिर राहावा, शब्दाचा अभ्यास करावा, शब्दाचं चिंतन करावं, शब्दानं जीवन जगावं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाप म्हणजे धन्य धन्य, ही शब्द वस्तू अतिशय उपयोगी आहे. अतिशय उपयोगी म्हणजे शब्द कमी पडते तितकी उपयोगी. तिचं वर्णन होत नाही. वर्णन बी शब्दानच करावं लागेल. काय करावं, उपादानच ते. शब्दाचं वर्णन कशानं करावं, रसानं करावं का गंधानं करावं? समुद्राला काय कोणतं पाणी वाहावं, ध्यानात घ्या. सूर्याला कोणत्या वातीनं वावळावं, तसं शब्दाचं वर्णन बी करायला शब्दातच मिंद व्हावं लागतंय. अहंकार करता येत नाही. मी शब्दाचं वर्णन केलं, कशाने केले, शब्दानच केले. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाप म्हणजे धन्य धन्य, ही शब्द वस्तू अतिशय उपयोगी आहे. कारण आत्मस्वरूपाचे स्मरण दान देण्याबाबत शब्दाची फार मोठी प्रसिद्धी आहे. आत्मस्वरूपाचं स्मरण दान देण्याच्या बाबतीत शब्दाची फार मोठी प्रसिद्धी आहे. कारण विस्मरणामध्ये काय असतं आपण पाहिलेले. विस्मरणामध्ये किती दुःख असतात, किती कल्पना असतात, किती वासना असतात, किती समस्या असतात, किती अंधार असतो, किती व्याकुळ होऊन पडतो, किती फाशी पाडतात, किती प्रतिबंध येतात, काय काय अडचणी असतात, किती आक्रोश करावा लागतो. विस्मरणात सर्व संसार दुःखानं गांडल्याला, भरल्याला, बरबटल्याला पाहावा लागतो. नाही ते अनुभव येते. व्याकुळ होतो, धाय मोकलेतो. आहा वाचारडी बोलताचे असे संत वर्णन करतात. हे अविद्येतले विस्मरणात. अशा व्याकुळ विव्हळ दुःखानं पतीत गांडलेल्या, बरबटलेल्या, दुःखात बुडालेल्या जीवाला स्मरणाचं दान करून देतात शब्द. शब्दाचा सहारा आहे.
शब्दानच विस्मरण जातंय, स्मरण होतंय. म्हणजे शब्दानं दुःख जातंय, सुख होतंय. शब्दानच अज्ञान जातंय, ज्ञान होतंय. शब्दानच जीवदशा जाती, साक्षीत्व ब्रह्मत्व प्रगटतंय. शब्दानं सर्व भ्रांती बाधित होती आणि निभ्रांतताचा निश्चय होतो, वास्तवतेचा. शब्दानं सर्व भ्रम दूर जातो. करोनी संसार वाव वाव होतो. स्वरूपी अंते ठाव होतो शब्दानेच. आणि म्हणून एवढं मोठं काम शब्दानं होतंय. काय शब्दाचे उपकार आहेत. हे कशानंच होत नाही, पैशानं होत नाही, हे सत्तेनं होत नाही, संपत्तीनं होत नाही, सैन्यानं होत नाही, हे इंद्र मिळालं पद मिळाल्यानं होत नाही, हे ब्रह्मदेवाचं पद मिळालं, हे रिद्धी सिद्धीनं होत नाही, हे तपानं होत नाही. हे शब्दाच्या कृपेशिवाय कोणाच्याच कृपेनं होत नाही. हे वन अगत्याच आहे, जीवदशा जाणं अगत्याच आहे, बोध होणं अगत्याच आहे, आणि ते शब्दाशिवाय होत नाही. म्हणून शब्द केवढं मोठं दान देतो, स्मरणदानी प्रसिद्ध. कारण आत्मस्वरूपाचे स्मरणदान देण्याबाबत शब्दाची फार मोठी प्रसिद्धी आहे. प्रसिद्धी म्हणजे फक्त एकमेव अद्वितीय शब्द, ते दुसरं कोणीच करू शकत नाही. ने जसे काही काही दानसूर प्रसिद्ध आहेत. महाभारतामध्ये कर्ण दान देण्यात प्रसिद्ध आहे. हरिश्चंद्र राजा दान देण्यात प्रसिद्ध होता मागच्या युगामध्ये. धर्मराजानं दान केलेले त्याच्यानंतर अलीकडच्या काळात. त्याच्या आधी बळी दानात प्रसिद्ध आहे. असे पुराणामध्ये पाहिले तर काही दान देण्यात प्रसिद्ध आहेत. पण हे लौकिक काटली, व्यवहारातलं दान, व्यावहारिक वस्तूचं, उपयोगी वस्तूचं, जीवन उपयोगी वस्तूचं दान, ज्यानं भ्रांतीतलं जीवन जगल्या जाते असं दान. भ्रांती जाईन असं दान नाही. ती भ्रांतीतलं जे जीवन आहे त्या जीवनातल्या समस्या सोडणारं दान आहे. ती धर्मानं दिलेलं, कर्णानं दिलेलं, हरिश्चंद्र राजाने दिलेलं, बळीनं दिलेलं प्रसिद्ध आहेत ते दान देण्यात. पण भ्रांतीतल्या समस्या सोडित, भ्रांती नाही संपित ते दान. अहंकारातल्या समस्या सोडित, अहंकार नाही घालीत दान ते. म्हणून ते शुल्लक दान आहेत. आणि हे महान आहे म्हणून प्रसिद्ध म्हणले महाराज ज्ञानोबा याला, स्मरणदानी प्रसिद्ध. म्हणून स्मरणाचं दान करून देण्याच्या बाबतीत शब्दाची फार मोठी प्रसिद्धी आहे. म्हणजे आत्मवस्तूचे स्मरण दान करून देण्यास शब्द ही प्रसिद्ध वस्तू आहे. आत्मवस्तूचं दान करून देण्यामध्ये म्हणजे आपलं आत्मत्व आपल्याला लक्षात आणून देण्याच्या बाबतीत शब्द प्रसिद्ध वस्तू आहे. म्हणजे तशी प्रसिद्ध वस्तू दुसरी कुठलीच नाही. किंबहुना अमूर्त आत्म्याचा बोध करून देणारा शब्द हा आरसा आहे. त्याच्या पुढचा उपयोग सांगतात महाराज की अमूर्त असणारा आत्मा लक्षात आणून देण्याच्या बाबतीत त्याचा बोध करून देणारा शब्द हा आरसा आहे. आरसा आत्मा अमूर्त आहे, तद व्यतिरिक्त सगळी मूर्त आहे. आत्मा अमूर्त वस्तू आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व मूर्त आहे. आणि अमूर्त व असणाऱ्या आत्मस्वरूपाचं स्मरण करून देण्याच्या बाबतीत, स्पष्टता करून देण्याच्या बाबतीत शब्द उपयोगी वस्तू आहे. मग अमूर्ताचं दान म्हणजे अमूर्त हे त्याचं लक्षण सांगितलं. अमूर्ताचं
भान करून देण्यात, अमूर्ताला स्पष्ट करून देण्याच्या बाबतीत शब्द आरसा आहे. अमूर्त हे लक्षण सांगितलं, पण अमूर्त लक्षणाची वस्तू कोणची आणि मूर्त लक्षणाच्या वस्तू कुठल्या, कोणत्या कोणत्या आहेत? तर पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, प्राण आणि मन हे सर्व मूर्त पासार आहे. एकंदरीत सर्व जड, जीव आणि ईश्वर हा मूर्त पासार आहे. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. हा सर्व मूर्त पसार आहे. जे जे जन्य आहे, ज्याला त्याला औषधक पडतो, ज्याला देश मर्यादा, काल मर्यादा, वस्तू मर्यादा, अवस्था मर्यादा आहे, ते ते मूर्त आहे, मूर्त आहे. म्हणून गुरुजी त्यात ते व्याख्या करतात, आत्मा अमूर्त आहे, तद व्यतिरिक्त सगळे मूर्त आहे. जन्य जे असते ते मूर्त असते. जन्य म्हणजे जे जन्मालेलं, जे कार्य, जे झालेलं, जे होतय, तयार होतय, उत्पन्न होतय, त्याला ते ते मूर्त असते. शरीर उत्पन्न होतय, मूर्त आहे. मूर्त मूर्त म्हणजे आकारवान. मूर्त शब्दाचा अर्थ आकारवान, अवच्छेदकी, वाटोळ असल्यालं, आकारवान असल्यालं, ठोस असल्यालं. जन्य जे असते ते मूर्त असते. जे उत्पन्न, जन्य म्हणजे उत्पन्न झालेलं जे असतंय ती मूर्ती असते, आकार असतो त्याला. सूक्ष्म शरीर जन्य आहे. स्थूल शरीर तर जन्य आहे, पण सूक्ष्म शरीर सुद्धा जन्य आहे. का जन्य आहे? उत्पन्न कसं, तर कार्य आहे म्हणून. जे जे कार्य असते ते कार्य म्हणजे कारणाच्या आधी नसते, कारणाच्या नंतर होत असते. आधी कारण असते, नंतर कार्य असते. म्हणजे जनक आधी असतो आणि जन्य नंतर असते. जसा बाप आधी असतो, मुलगा नंतर असतो, साहजिक आहे. जन्य जनक भाव संबंध माहिती आहे आपल्याला. आणि मग सूक्ष्म शरीर हे जन्य आहे, कारण ते कारणातून आलं. म्हणून कारण आहे, सूक्ष्म कार्यच आहे. सूक्ष्म शरीर जन्य आहे, कारणातून येणार, कारणात जाणार. म्हणून सूक्ष्म शरीर जन्य, आणि जन्य ह्या हिशोबानं कार्य, आणि कार्य ह्या हिशोबानं ती मूर्तच आहे, अमूर्त नाही ती. स्थूल शरीर मूर्त आहे हे तर सांगायचं काम नाही. पंचभूताचं जग जे ब्रह्मांड मूर्त आहे हे सांगायचं काम नाही आपल्याला. पिंड बी मूर्त आहे सांगायचं काम नाही आपल्याला. आणि सूक्ष्म शरीर सुद्धा जन्य आहे, कार्य असल्यामुळं. कार्य औषधाकातून पाहिलं तर त्याला देश लागतो, ते काळात असतं, ती वस्तू आहे 17 तत्वाची सूक्ष्म शरीर. आणि अवस्थांतरानं काम करतय. म्हणून अवच्छेदक म्हणजेच आकार, अवच्छेद म्हणजेच आकार. अवच्छेद पडणं म्हणजे भाग पडणं, तुकडा पडणं. तुकडा पडला म्हणजे त्याचा आकार झाला, वडी झाली एक. खंडातून खंड झाला त्याचा. जे जे खंडित आहे ते ते जन्य असते, किंवा ते ते अवच्छेदक वाण असते, किंवा ते ते कार्य असते, किंवा ते ते आकारवान असते, म्हणजे मूर्त असते. म्हणून ब्रह्मांड मूर्त आहे, पिंड मूर्त आहे, सूक्ष्म शरीर मूर्त आहे. म्हणून इथं सांगितलं आपल्याला की सूक्ष्म शरीर जन्य आहे म्हणून मूर्त आहे. देहे द्वयाचे उपादान कारण अज्ञान हे जन्य नसले तरी देखील अनादि शांत असल्यामुळे अमूर्त नाही. आता स्थूल शरीर पाहिलं आपण, मूर्त आहे. सूक्ष्म शरीर मूर्त आहे कशामुळं? काल औषधाकात किंवा जन्य असल्यामुळं, कार्य असल्यामुळं. कार्य औषधाकातून पाहिलं तर ते मूर्त आहे सूक्ष्म शरीर. आणि कारण शरीर देखील ते जन्य नाही, अनादि असं म्हणतो आपण. पण ते शांत आहे, ब्रह्मज्ञानानं संपत आहे. गुरुची भेट झाली, महावाक्य ऐकलं, महावाक्याचा अर्थ लक्षात आला की संपलं. अज्ञान गेलं, अज्ञान अवघी हरपी.
म्हणजे अज्ञान संपुष्टात येते, संपते, म्हणजे शांत आहे, अनादी पण शांत आहे. शांत आहे ह्या औषधाकाहून पाहिलं की त्याचा तुकडा पाडला. कारण ब्रह्मज्ञानात अज्ञान नाही, ब्रह्मात अज्ञान नाही. म्हणजे तुकडा पाडा तिकडं नाही आणि इकडंच आहे, व्याप्ती कमी आहे त्याची. म्हणजे साकार आहे, ठोकळा आहे, तो इकडंच आहे, जीवदशेतच असतं ते, म्हणून ते बी मूर्तच आहे. अमूर्त नाही अज्ञान बी. अमूर्त फक्त अनादि अनंत असा आत्माच आहे, ब्रह्मच आहे. आत्मा आणि ब्रह्म वेगळे नाहीच, अनादि अनंत असणारा, म्हणजे ज्याला आदी नाही आणि ज्याला अंत नाही, ज्याला काल नाही, ज्याला देश नाही, जो एक जगातली व्यवहार्य अशी वस्तू नाही, ज्याला अवस्था नाही कुठलीच. अवस्थेचा औषधक, वस्तूचा औषधक, देशाचा औषधक, कालाचा औषधक, ज्याला ज्याला असतो ते ते मूर्त असते, आकारवान असते, ठोकळा असतो, तुकडा असतो, खंड असतो एक. अशा खंडिताला बी शब्द दाखवून देतो. अरे खंडिताला काय, जे अमूर्त आहे, अखंड आहे, त्याला सुद्धा विषेद करून दाखवितो. अमूर्ताचा विषेदू आरसा नव्हे. म्हणून अमूर्त असा अनादि अनंत असा अमूर्त आत्माच आहे. माये उपाधिवान ईश्वर देखील स्वपाधिक असल्यामुळे मायेला द्वार करून मूर्तच आहे. ईश्वर देखील तसा व्यवहारातला जीव, सूक्ष्म शरीर, कारण शरीर त्याचं, म्हणून जीवपणा ब्रह्मज्ञानात राहत नाही, म्हणून मूर्तच आहे. अज्ञान ब्रह्मज्ञानात राहत नाही, म्हणून मूर्तच आहे. तसाच ईश्वर देखील मूर्त आहे. मूर्त म्हणजे असा दगडा लाकडासारखा आकार नाही, पण कसा मूर्त आहे. आणि जीव देखील मूर्तच आहे. ईश्वर कसा मूर्त आहे, तर सोपाधिक आहे, उपाधिवाने, माय उपाधिवाने, माय उपाधी शिव बोली जिती. म्हणून मायेला द्वार करून मायेच्या औषधाकातून जर पाहिलं तर ईश्वर सुद्धा मूर्तच आहे. विश्वर अवतार देखील मूर्त आहेत. मग विश्वर जर मूर्त आहे तर विश्वराचे अवतार तर 10 आहेत, अनेक आहेत. मग त्याचे खंड खंडच पडले, म्हणून मूर्तच आहे. कारण अवताराच्या हिशोबाने पाहिल्यावर मत्स्य कच्चे नाही, कच्चे वराह नाही, वराह नरसिंह नाही, नरसिंह वामन नाही, वामनातली विशेषता परशुरामात नाही, परशुरामातली विशेषता रामात नाही, रामातली विशेषता वेगळी, कृष्णाची वेगळी, बौद्धाची वेगळी, कल्कीची वेगळी. म्हणजे अवतार औषधाकातून पाहिल्यावर अवतार वेगळे, माया औषधाकातून पाहिल्यावर विश्वराचा मूर्तच आहे. आणि जीव देखील स्थूल शरीराकडून पाहिलं तर आकारानं मूर्तच आहे. पुरुष, स्त्री, उंच ठेंगणा, लठ्ठ क्रष्टी, काळा गोरा, असा स्थूल शरीराकडून पाहिलं तर मूर्तच आहे आकारण. आणि सूक्ष्म शरीराकडून पाहिलं तर सुखी दुखी पापी पुण्यवान करता भोगता असा मूर्तच आहे, म्हणजे ठोकळाच आहे, खंडच आहे. आणि कारण शरीराकडून पाहिलं तर अज्ञानी, भ्रमात पाळल्याला, भ्रांत असा मूर्तच आहे. म्हणून जीव मूर्त आहे, विश्वर मूर्त आहे, स्थूल शरीर सूक्ष्म शरीर मूर्त आहे, पिंड मूर्त आहे, ब्रह्मांड मी मूर्त आहे. ज्याचा ज्याचा औषधक पडतो, जे जन्य ठरते किंवा औषधक पडतो ते ते मूर्त आहे. फक्त परमात्माचा मूर्त आहे. आणि त्या अमूर्त परमात्म्याला सुद्धा स्पष्ट करून देणारा शब्द आहे. अमूर्ताचा विषय आरशासारखा त्याला समोरासमोर स्पष्ट करतो, तत्वमाशी असा स्पष्ट करतो, तो हा विठ्ठल बरवा असा स्पष्ट करतो, तया पुत्र तो श्री वटेशाचा असा स्पष्ट करतो.
अहम ब्रह्मस्मी, अयम आत्मा ब्रह्म, तत्वमाशी, प्रज्ञानम ब्रह्म असा स्पष्ट करतो. स्पष्ट करतो. सर्वम कल्विदम ब्रह्म असं स्पष्ट करतो. म्हणून शब्द आरशासारखा त्याला स्पष्ट करणारा विषय करणार आहे. म्हणून हे सर्व मूर्त आहे आणि अमूर्त परमात्मा आहे. त्या अमूर्त परमात्म्याला देखील शब्द स्पष्ट करणार आहे. म्हणजे किती उपयोगाचं साधन आहे, किती स्मरणदान करणार आहे, किती विशेषीकरण करणार आहे शब्द. असो म्हणून मूर्तीत मूर्तात अमूर्त असते. आता मूर्ताची आणि अमूर्ताची आपल्याला युक्ती सांगायली तर तुलना करून दोन्ही खरं काय आणि खोटं काय, सार काय ना असार काय, सत्य काय मिथ्या काय ही लक्षात आणून द्यायला, अध्यस्त काय ना अधिष्ठान काय ही लक्षात आणून द्यायला लागली. मूर्तात अमूर्त असते, अमूर्तात मूर्त नाही, म्हणून मूर्त वास्तव नाही. पहा गुरुजीची एक गाव दोन तुकडी. अन्वय व्यतिरिक्त बोलताना सांगायले की मूर्त असतंय तर ते मूर्तात अमूर्त असते. ही मूर्त सर्व आकारवान आहेत ना, म्हणून सर्वांमध्ये अमूर्त आहे. दगडामध्ये सुद्धा निराकार वस्तू आहे, पण निराकारामध्ये दगड नाही. अव्यक्त निराकार नाही, जे आकार असा जो हरी, असं जे ब्रह्म आहे, असा जो परमात्मा आहे, त्याच्यात दगड लाकड पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश मन रजोगुण तमोगुण सत्वगुण अविद्या माया ही त्याच्यात नाही, ब्रह्मात नाही. जीव ईश्वर हे ब्रह्मात नाहीत. आणि ब्रह्म मात्र मायेत आहे, विश्वरात आहे, अविद्येत आहे, जीवात आहे, सूक्ष्म देहात आहे, कारण देहात आहे, स्थूल देहात आहे, ब्रह्मांडात आहे. ब्रह्मांडातल्या प्रत्येक वस्तूत ब्रह्म आहे, सर्वात व्यापक आहे. भरला घनदाट हरिदिशी, सर्वत्र जे सर्वत्र सर्व ही देही जया करिताही घातो नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. म्हणून तो परमात्मा कशात नाही, परमात्मा म्हणून मूर्तामध्ये अमूर्त असते, पण अमूर्तात मूर्त पसारा नाही. हा कारण मूर्तच नाही, मूर्त भ्रांती, मूर्त अध्यास आहे, तो अधिष्ठानात नसतोय. म्हणून मूर्तात अमूर्त असते, अमृतात मूर्त नाही, म्हणून मूर्त वास्तव नाही. मूर्त जी पसारा दिसायला, आकारवान वस्तू दिसायला, ठोस वस्तू दिसायल्यात, खंडित वस्तू दिसायल्यात, विश्वराधिक जीवाधिक, कारण शरीर सूक्ष्म शरीर स्थूल शरीर ब्रह्मांडाधिक, ब्रह्मांडातल्या अंतर्गत असणाऱ्या ज्या सर्व वस्तू दिसायल्यात ही भ्रांती. या वस्तू जशा स्वप्नात वस्तू दिसतात, व्यक्ती दिसतात, वस्तू व्यक्ती दिसतात, भ्रांती असते. पिक्चरच्या पडद्यावर वस्तू व्यक्ती दिसतात, वस्तू व्यक्ती नसतात, भ्रांती असते. म्हणून अमूर्त वस्तू आहे, अव्यवहारी वस्तू आहे. कारण मूर्तीत व्यवहार असतो, अमूर्तात व्यवहार नसतो, वास्तवात व्यवहार नसतो. कारण व्यवहारच वास्तव नाही ना, म्हणून वास्तवात व्यवहार नसतो. म्हणून अव्यवहारी वस्तू, अक्रिय वस्तू वास्तव, अमूर्त आहे वास्तव, अगुण आहे वास्तव. वास्तवात गुण नाही, वास्तवात आकार नाही, वास्तवात क्रिया नाही, वास्तवात व्यवहार नाही, वास्तवात अनुभव नाही. ते अनुभव रूप आहे, प्रतीती नाही तिथं, ते प्रतीती रूप आहे, प्रत्यक्ष आहे, ते साक्षात आहे. साक्षात असल्यामुळे त्याचा साक्षात्कार बी नसतो. कोणाला साक्षात्कार होईल त्याचा? साक्षात्कार साक्षात स्वरूप आहे ती. त्याचा साक्षात्कार म्हणावा लागतो, जीवपणा जातो, हा साक्षात्कार आहे त्याचा. भ्रांती जाते, हा साक्षात्कार आहे त्याचा. ते मी आहे असं कळतं एकदाच, ते साक्षात्कार आहे त्याचा.
ते पहिलाच मी असं कळत ह्या साक्षात्कार आहेत आता. नवा साक्षात्कार नाही त्याचा. त्या अमूर्त आत्म्याची प्रत्यक्ष ज्ञान ब्रह्मा शब्दाने होत असल्यामुळे शब्द हा अमूर्त वस्तूचे प्रतिबिंब दाखवणारा आरसाच आहे, असे ओवीच्या उत्तरार्धात म्हटलेले आहे. शब्द हा अमूर्त आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान शब्दाने होत असल्यामुळे, शब्दानं होते अमूर्त वस्तूचे आत्म्याचे प्रत्यक्षी म्हणजे ब्रह्मरूपानं, की देह इंद्रिय अंतःकरणाचा प्रकाशक, पंचकोशाचा प्रकाशक मी आत्मा ब्रह्मरूप आहे. कारण माझ्या ठिकाणी देह जगदाधिक हा पसारा खरा नाही, वास्तव नाही, असं लक्षात आल्यामुळं मी पिंडापुरता नाही, ब्रह्मांडापुरता नाही, मी जागृती स्वप्न सुसुप्ती पुरता नाही, मीच मी आहे, मी अद्वय आहे, मी अखंड एक रस आहे, असं लक्षात येणं यालाच मी आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान म्हणा ब्रह्मरूपानं झालेलं. आणि शब्दानं होत असल्यामुळे शब्द हा अमूर्त वस्तूचे प्रतिबिंब दाखवणार आरसाचे पाहणे, अमूर्त वस्तूचं प्रतिबिंब आहे. तत्वमाशी कळणं, मी तो हे कळणं, हे प्रतिभिज्ञा होणं. आरसाच आहे, आरसा असतात ताबडतोब. त्याचा आरसा शिवे न शिवे ते वृत्तीशी दृष्टीशी दृष्टी फावी. आरशाला दृष्टी भिडते न भिडते लगेच चेहऱ्यावर येऊन ठेपते, जिथून आली तिथे येते माघारी. म्हणून दृष्टीचं इतराकडे जाणं हे तिकडे जाणं आणि आरशाकडे जाणं हे परत येणं. तस जीवदशेमध्ये इतर विषयाकडे जाणं हे संसारात प्रश्न आहे आणि वेदाच्या शब्दाकडे जाणं हे स्वकडे नाही. गुरुच्या शब्दाकडे जाणं हे स्वकर्य नाही. शब्दाची सेवा करणं, वैदिक शब्दाची, हे स्वदर्शन आहे, स्वकर्य नाही, परत नाही. परतोनी पाठीमोरी ठाक नाही. म्हणून वस्तूचे म्हणून अमूर्त वस्तूचे प्रतिबिंब दाखवणार असं काय, किती अमूर्त वस्तूचं प्रतिबिंब ही आश्चर्याची गोष्ट आहे. मूर्त वस्तूचं प्रतिबिंब आपल्याला माहिती असतंय व्यवहारी, पण अमूर्त वस्तूचं प्रतिबिंब म्हणजे प्रत्यक्ष प्रतिभिज्ञा, अमूर्त वस्तूला मी म्हणून ओळख, अमूर्त वस्तूचं अमूर्त वस्तूला स्मरण, अमूर्त वस्तूचं अमूर्त वस्तूला ज्ञान, बोध, प्रबोध, उद्बोध, साक्षात्कार, दर्शन, वापरा शब्द कोणची बी, करून देणारा म्हणजे मूर्त्याला ढासळून देणारा, प्रतिबिंबित करणारा, फलप्राप्ती करून देणारा. शब्द हा दानसूर आहे, आरशासारखाच क्षणार्धात करतो, काळ लावित नाही, अंधुकता ठेवीत नाही, भ्रम ठेवीत नाही, शंका ठेवीत नाही, विपर्यास वाटत नाही. याचा अर्थ आता लक्षात आणून देणारा शब्द हा किती कृपाळू, शब्द हा किती पोषक, शब्द हा केवढं मोठं साधन जवळचं आणि किती उपकारक उपयोगी वस्तू आहे. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्दू का महाराज तर स्मरणदानी प्रसिद्धू, अमूर्ताचाही विषदू आरसा नव्हे, असं माऊलीचं बोलणं गुरुजींना आपल्याला सोप्या भाषेतून लक्षात आणून देण्याचा किती मोठा प्रयास केलेला आहे, किती मोठा सायास केलेला आहे, शब्द प्रपंच केलेला आहे. म्हणून अशा शब्दाची आपण सेवा करावी, अशा शब्दाचा आपण वेध घ्यावा, भांग घ्यावा, अशा ह्या शब्दसागरात आपण उडी टाकावी, ह्या ज्ञान गंगेत नाहो आणि विरून जाऊ.
शब्दामध्ये विरून जाऊ. तुका छंदे नाचे गाये, गाण्यात विरून जाई. तुकोबाराय म्हणतात, मी देवाचं नाव घेत गातो नाचतो. तुका शुद्धी नाचे गाई आणि गाण्यात विरून जाई. गाण्यात विरून जायचंय, राहायचं नाही. विरून गेल्यावर गाणं आणि गाणारा राहत नसतो, आणि जे राहतंय ते बोलता येत नसतंय. यालाच मोक्ष म्हणाव. असा मोक्ष संतांच्या सेवेनं, ह्या वेदाच्या बोलण्यानं, वेदाच्या चिंतनानं, महावाक्याच्या चिंतनानं सहज होत असतो. म्हणून आपण त्याचा प्रयोग करावा. ठीक आहे. ठीक आहे महाराज. जय. ठीक आहे.